हो सर. ओके. सो आजचा जो आपला विषय आहे तो आपल्या एमकॉम सेमिस्टर 3चा PRJ 601 आहे. तर आजची या पूर्णपणे प्रोजेक्ट मध्ये आपण काय बघणार आहे की एमकॉमचा रिसर्च प्रोजेक्ट म्हणजे नेमकं काय. तर लक्षात घ्या की तुम्ही कॉम 117 म्हणजेच NEP 2020 पॅटर्न नुसार तुम्ही सगळ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. आणि NEP 2020 मध्ये आता सरकारचं म्हणणं काय की इव्हन तुम्ही जरी मुक्त विद्यापीठातून जरी शिकत असला तरी सुद्धा तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट करताना तुम्ही आतापर्यंत जे काही थिअरी शिकत होता, म्हणजे बऱ्याचदा आपण एमकॉम मध्ये जे शिकतोय तर ते बऱ्याचदा थिअरी शिकतोय, पण आता त्यांचं म्हणणं असं आहे की थिअरी जरी तुम्ही शिकत असला तरी त्या थिअरीचं ऍप्लिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे, म्हणजे त्याचं प्रॅक्टिकल पण तुम्ही करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि म्हणून आपल्याला हा रिसर्च प्रोजेक्ट थोडासा जास्त महत्वाचा आहे. मुळातच ह्याचं ऑब्जेक्टिव्ह काय, तर हे रिसर्च प्रोजेक्ट तुम्हाला यासाठी दिलेले आहे की तुम्हाला थिअरी मधून प्रॅक्टिकल मध्ये करता यावं. तसेच तुमच्यामध्ये ती क्षमता आहे की उदाहरणार्थ जर आपण एखादा अकाउंट शिकलो तर ते अकाउंट शिकत असताना किंवा रेशो आपण कॅल्क्युलेट करतो, हे कॅल्क्युलेट केलेलं रेशो आपण रियालिटीमध्ये पण कुठल्या तरी एखाद्या व्यवस्थेचा रेशो काढू शकलो पाहिजे, त्या रेशो मधून आपण एखाद्याला सल्ला देऊ शकलो पाहिजे. हा मुख्यतः या रिसर्च प्रोजेक्टचा उद्देश आहे. त्यामुळेच या रिसर्च प्रोजेक्ट मधून तुम्ही जे काही करणार आहात त्याचा आउटकम मात्र तुम्हाला कुठे ना कुठेतरी हे ऍप्लिकेबल आहे असं दिसेल आणि त्यातून तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळेल की या रिसर्च प्रोजेक्टची एकंदरीत जी काय आहे ती याच्या मागची पार्श्वभूमी आहे. आता तुम्हाला तो प्रोजेक्ट करायचा आहे, तर प्रोजेक्ट करताना तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जाईल, तर लक्षात घ्या की मी आणि पाटील सर असे आम्ही दोघं जण आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा काय की रिसर्च प्रोजेक्ट किंवा सुपरवायझर तुम्हाला नेमणार आहे. म्हणजेच काय की तुमचा प्रोजेक्ट तुम्ही कोणाच्या अंडर करायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. तर लक्षात घ्या आपल्या सेंटरकडून एक यादी येईल की ज्या यादीमध्ये मी आणि पाटील सर असे आम्ही दोघं जण यासाठी रिसर्च गाईड आहोत. तर तुम्ही दोघांपैकी कोणाचंही नाव या ठिकाणी रिसर्च गाईड म्हणून घेऊ शकता आणि ते तुम्हाला रिसर्च गाईड मिळाल्यानंतर मग तुमची पुढची स्टेप असेल ती म्हणजे काय की तुम्हाला तुमचा जो रिसर्चचा प्रोजेक्टचा जो टॉपिक आहे तर तुम्हाला टॉपिक फायनल करायचा आहे. आणि तो टॉपिक फायनल करत असताना जे गाईड तुम्हाला दिलेले आहेत त्या गाईडच्या संमतीने त्या गाईडच्या विचारात घेऊनच मगच तो तुम्ही गाईडचा जो टॉपिक आहे तो टॉपिक तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. बिना विचारता तुम्ही गाईडला विचारता कुठल्याही पद्धतीने टॉपिक घेऊ नका, कारण की तुमचा प्रोजेक्ट हा मग पूर्ण होणार नाही. याच्यासाठी तुमचा प्रोजेक्ट कसा घ्यायचा काय घ्यायचा याच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या गाईडशी चर्चा करायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही एकदा तुमचा टॉपिक फायनल झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं की रिसर्च सुरू करायचा आहे. आता रिसर्च करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक प्रोजेक्टचा रिपोर्ट तयार करावा लागेल. या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय काय अपेक्षित आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना काही गाईडलाईन्स आपल्या मुक्त विद्यापीठाने आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या गाईडलाईन मध्ये काय पहिलं पेज कसं असावं, दुसरं पेज कसं असावं, त्याच्यामध्ये सर्टिफिकेट कसं असलं पाहिजे, त्यानंतर तुमच्या प्रोजेक्टमध्ये कुठल्या कुठल्या मुद्द्यांचा समावेश असला पाहिजे, हा एक रिपोर्टचा फॉर्मॅट जो मी तुम्हाला दाखवणार आहे तो फॉर्मॅट तुम्ही तयार करायचा आहे आणि त्यानंतर तो फॉर्मॅट तुम्हाला आपल्या मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावरती जमा करायचा आहे. हे जमा करत असताना लक्षात घ्या की तुम्हाला 2 हार्ड कॉपी मध्ये हा प्रोजेक्ट जमा करायचा आहे आणि ह्या प्रोजेक्टची जी सॉफ्ट कॉपी असेल ती सॉफ्ट कॉपी तुम्हाला मुक्त विद्यापीठाची वेबसाईटवरती अपलोड करायची. आणि त्याच्यानंतर मात्र ह्या प्रोजेक्टची काय होणार आहे तर वायवा होणार आहे. वायवा होत असताना ह्या प्रोजेक्टला मार्क 2 प्रकारे दिले जाणार आहेत, म्हणजे 50 मार्काचं इंटरनल असेसमेंट होणार आहे आणि 50 मार्काचं एक्सटर्नल असेसमेंट होणार. आता ह्या दोन्हीमध्ये 50-50 मार्क जरी असले तरी सुद्धा लक्षात घ्या इंटरनलला तुम्हाला किमान 20 मार्क पडणं आणि एक्सटर्नलला किमान 20 मार्क पडणं आणि अशी म्हणून एकत्रितपणे 40 मार्क पडणं तुम्हाला कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही फक्त 50 मार्काची एक्सटर्नल वायवा दिली आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तिथे मार्क पडले पण इंटरनल मार्कच नाही पडले तरी सुद्धा चालणार नाही. म्हणजे दोन्हीकडे तुम्हाला पास होणे या ठिकाणी कंपल्सरी गरजेचं आहे. आणि ही वायवा जी असेल ती तुम्ही जो प्रोजेक्ट केलेला आहे त्या प्रोजेक्टच्या बेसवरती तुमची वायवा घेतली जाईल. त्याच्यानंतर तुमचं एक्सटर्नल इव्हॅल्युएशन कसं होणार आहे याच्याबद्दल मी काही पॉईंट त्याच्यामध्ये तुम्हाला देईल की तुम्ही टॉपिक कसा निवडला, तुम्ही माहिती कशी गोळा केली, त्यानंतर तुम्ही त्याचं अनालिसिस कसं केलं, याच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारच्या पॅरामीटर्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्या पॅरामीटरवरती तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाईल. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला टॉपिक सिलेक्शन करायचं आहे. तर आता टॉपिक सिलेक्शन करताना काय करायचं की तुम्हाला तुमचे जे गाईड तुम्हाला दिलेत म्हणजे पाटील सर आणि मी, तर तुम्ही आमच्याशी चर्चा करायची सर कुठल्या विषयावरती मी घेणार आहे. आणि माझं तुम्हाला सगळ्यांना एक सांगणं आहे की तुम्ही सगळ्यांनी जे स्पेशलायझेशन निवडलेलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याने ऍडव्हान्स अकाउंटिंग स्पेशलायझेशन निवडलेलं असेल, एखाद्याने बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन घेतलं असेल, एखाद्याने कॉस्ट अकाउंटिंग घेतलं असेल, एखाद्याने बिझनेस एंटरप्रेन्योरशिप घेतलं असेल, एखाद्याने बँकिंग आणि फायनान्स घेतलं असेल, तर लक्षात घ्या तुम्ही जो विषय स्पेशलायझेशन म्हणून निवडलेला आहे तर त्या स्पेशलायझेशन वरतीच तुम्ही तुमचा रिसर्चचा प्रोजेक्ट करावा ही अपेक्षा आहे. कारण की तुमचं स्पेशलायझेशन आणि तुमचा प्रोजेक्ट हे जर वेगवेगळं आलं तर थोडीशी त्याच्यामध्ये वेगवेगळं काहीतरी दिसतंय असं त्या ठिकाणी शंका उपस्थित होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपलं जे स्पेशलायझेशन आहे त्या स्पेशलायझेशन नुसारच आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक सगळ्यांनी सिलेक्ट करायचा आहे. आता हा टॉपिक सिलेक्ट करताना नेहमी लक्षात ठेवा आपण रिसर्च प्रोजेक्ट असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे रिसर्चचा अर्थ असा असतो की तुम्ही पुन्हा पुन्हा शोध घ्यायचा आहे
म्हणजे एखाद्या ठिकाणी जर एखादी समस्या असेल, आता उदाहरण जर बघायचं म्हटलं तर आपल्याकडे तुम्ही पाहताय की कोविड नंतर म्हणण्यापेक्षा जसं की डिमॉनिटायझेशन झालं आणि आपल्याकडे युपीआय नावाची पेमेंट कन्सेप्ट ही आली, म्हणजे आता आपण प्रत्येक जण मोबाईल खिशातनं काढतो, क्यूआर कोड स्कॅन करतो आणि पैसे देतो. तर याच्यामुळे जे सर्वसामान्य व्यावसायिक आहेत या व्यावसायिकांवरती कोणता परिणाम झालाय का? म्हणजे त्यांची उधारी कमी झाली का? त्याच्यानंतर त्यांना जी कॅश मिळणार होती ती कॅश मिळते का? त्यांना बँकेमध्ये पैसे भरायला जायचा वेळ वाचतोय का? त्यानंतर त्यांचे बँकेमध्ये खूप सारे ट्रान्झॅक्शन होत आहेत का? त्याच्यामुळे त्यांना इन्कम टॅक्सचा काही इश्यू येतोय का? तर अशा प्रकारे एखादा जो व्यवसायावरती असणारा किंवा जो एक्झिस्टिंग प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेमला आपल्याला डिफाईन करायचा आहे आणि तोच प्रॉब्लेम आपल्याला रिसर्चचा प्रोजेक्टचा टायटल म्हणून घ्यायचा आहे. यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांनी पूर्वी झालेले प्रोजेक्ट घेऊन येणं, ते प्रोजेक्ट आणणं हे कुठेही आपल्याला अलाउड नाही. आणि लक्षात ठेवा, YCM मध्ये एनईपी पॅटर्न जो आलेला आहे याचे प्रोजेक्ट आतापर्यंत कोणीही केलेले नाहीये. त्यामुळे तुम्ही पहिले हे आहात की जे विद्यार्थी हे प्रोजेक्ट करणार आहात, त्याच्यामुळे हे प्रोजेक्ट कुठे तुम्हाला अवेलेबल मिळतील, नेटवरून डाउनलोड करू शकता, तर हे कुठेही नाहीये, ते तुम्हाला स्वतः करायचं. आणि त्यासाठी तुम्ही एखादा व्यवसाय किंवा तुम्ही जिथं काम करता त्या ठिकाणी असणारी एखादी समस्या, तर त्या समस्येवरती आपल्याला समाधान शोधण्याचं काम आपल्याला करायचं आहे. यानंतर इथे तुम्हाला जे रिसर्च प्रपोजल जे बनवायचं आहे तर ते रिसर्च प्रपोजल बनवताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही टायटल हे तुमचं क्लिअर कट असलं पाहिजे की त्या टायटल मधून तुम्ही कशाचा अभ्यास करणार आहे, काय अभ्यास करणार आहे हे त्याच्यामधून दिसलं पाहिजे. उदाहरणार्थ जर तुम्ही समजा अभ्यास करत असाल की तुम्हाला स्टडी ऑफ इलेक्ट्रॉनिक पेमेंट गेटवेज इन सिलेक्टेड शॉप ओनर्स ऑफ बारामती एरिया, म्हणजेच युपीआय पेमेंटचा इम्पॅक्ट बारामती मधले जे दुकानदार आहेत, मग ते किराणा दुकानदार असतील, इलेक्ट्रॉनिकचे दुकानदार असतील, कापड दुकानदार असतील, तर यांच्यावरती त्याचा काही परिणाम झालाय का, अशा पद्धतीचं तुमचं एखादं टायटल असलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही त्या विषयाचे इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं आहे. विषयाचं इंट्रोडक्शन द्यायचं म्हणजे आता तुम्ही काय करता, युपीआयचं इम्पॅक्ट चेक करणार आहात. मग तुम्हाला याच्यामध्ये युपीआय काय आहे, ते कसं आलं, कुठून आलं, ते कोणी सुरुवात केली, त्याचं महत्व काय, अशा पद्धतीने तुमचा टॉपिक आणि तुमचं जे रिसर्चचा प्रॉब्लेम आहे याचा काय संबंध आहे ते तुम्हाला तिथं समजून सांगायचं आहे. आणि याच्यानंतर मात्र तुम्हाला तुमच्या रिसर्च प्रोजेक्टचे काय नेमके तुमचे प्रश्न आहेत, रिसर्चचा क्वेश्चन काय ते तुम्हाला तिथे क्लिअरली डिफाईन करता आलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या गाईडच्या बरोबर या ठिकाणी सातत्यानं चर्चा करावी लागणार आहे, तुमचं प्रपोजल डिफाईन करावं लागणार आहे आणि मगच तुम्ही हे सगळं करू शकता. यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह ठरवायचे आहेत, म्हणजे तुम्ही हा प्रोजेक्ट काय करणार आहात, या प्रोजेक्टचा अभ्यास करून तुम्हाला काय माहिती मिळणार आहे, तुम्ही याच्यामधून काय आउटपुट काढणार आहात, कशासाठी तुम्ही अभ्यास करता आहात, ह्या सर्व गोष्टी तुमच्या रिसर्चच्या प्रपोजल मध्ये असल्या पाहिजेत. आता यानंतरचा जो महत्वाचा भाग येतो तुमच्या रिसर्चची मेथोडॉलॉजी. तर लक्षात ठेवा, संशोधन करत असताना संशोधन कशा पद्धतीने करावं, ही पद्धत म्हणजे संशोधन पद्धती. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की संशोधनाच्या ज्या पद्धती असतात तर त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह पद्धत आहे, क्वालिटेटिव्ह आहे आणि मिक्स आहे. आता तुम्ही म्हणताल की हे नेमका प्रकार काय असतो, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह आणि मिक्स. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एखादी प्रश्नावली तयार करता किंवा तुम्ही ज्यावेळेस एखाद्या बँकेचं फायनान्शियल स्टेटमेंट घेता आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही त्याच्यावरती रिसर्च करता, तर तो रिसर्च म्हणजे तुमचा क्वांटिटेटिव्ह रिसर्च असतो, कारण त्याच्यामध्ये तुम्ही आकडे मांडलेले असतात. आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च याचा अर्थ की तुम्ही एखाद्याची मुलाखत घेता, एखाद्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करता किंवा एखाद्याचा इंटरव्ह्यू तुम्ही घेता आणि इंटरव्ह्यू घेऊन ती माहिती तुम्ही मांडता आणि त्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमचं विश्लेषण करता, तर तो क्वालिटेटिव्ह रिसर्च असतो. आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्ही हे दोन्ही एकत्र वापरता तेव्हा त्याला मिक्स मेथड असं म्हणतात. त्यामुळं जेव्हा तुम्ही तुमची रिसर्च मेथोडॉलॉजी ठरवणार असाल तर त्या रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये क्वालिटेटिव्ह रिसर्च करणार आहात, क्वांटिटेटिव्ह रिसर्च करणार आहात का मिक्स मेथड तुम्ही वापरणार आहात, तर याचा तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन करणं हे फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे सॅम्पल साईज म्हणजे काय की किमान तुम्ही किती लोकांचा याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे, सर्वे केला पाहिजे. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही व्यक्तींचा अभ्यास करता, म्हणजेच की समजा मी दुकानदारांचा अभ्यास करतोय, तर बारामती शहरामध्ये जेवढे काही दुकानदार असतील, आता इथं खरं तर बघायला गेलं तर दुकानदारांची यादी फार मोठी आहे. मग आपण असं म्हणू शकतो किमान 100 दुकानदारांचा तरी अभ्यास केला पाहिजे, कारण जर आपण 100 लाखाचा प्रोजेक्ट अभ्यास करत असू किमान 100 लोकांचा डेटा आपण किमान गोळा केला पाहिजे आणि त्या डेटाच्या आधारावरती आपण या ठिकाणी रिसर्च केला पाहिजे. तर त्यामुळे किमान तुमची सॅम्पल साईज तुम्ही कशी घेणार आहात, ती का घेतली, त्याच्या मागचं कारण काय, हे असंच का निवडलं, ते तसंच का निवडलं, त्या सगळ्याचं तुम्हाला त्या ठिकाणी जस्टिफिकेशन देणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जी माहिती गोळा करणार आहात ती माहिती तुम्ही कशी गोळा करणार आहे, म्हणजे समजा एखादा म्हणेल की सर मला बँकिंग वरती प्रोजेक्ट करायचा आहे आणि मी एखाद्या बिझनेसची मी फायनान्शियल स्टेटमेंट आणणार आहे, तर लक्षात ठेवा तुम्ही सेकंडरी डेटा गोळा करणार आहात. कारण की फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय की जे रेडीमेड रिपोर्ट तयार असतात तर ते सेकंडरी डेटा असतो आणि जे स्वतः तुम्ही निर्माण करणार आहात, म्हणजे तुम्ही क्वेश्चनर वापरणार असाल, तुम्ही इंटरव्ह्यू घेणार असाल, तर तो तुमचा प्रायमरी डेटा झाला. तर प्रायमरी डेटा तुम्ही घेणार आहात तर सेकंडरी डेटा तुम्ही घेणार आहात, तर याचाही तुम्हाला अभ्यास करावा लागेल. यानंतर तुम्ही जो डेटा गोळा करणार आहात तो डेटा गोळा केल्यानंतर तो डेटाचं तुम्ही काय करणार आहे, म्हणजे तुम्ही SPSS सारखं सॉफ्टवेअर वापरणार आहात
तुम्ही एक्सेल वरती काय करणार आहात, का तुम्ही वर्डचा वापर तयार करून काय करणार आहात, का तुम्ही टेबल मधून डेटाचं एक्सप्लेनेशन करणार आहात. तुम्ही डेटाचं एक्सप्लेनेशन कोणत्या पद्धतीने करणार आहात तर ते आपल्याला डेटा प्रोसेसिंग मेथड मध्ये सांगायचं आहे. यानंतर आपल्याला तिसरा महत्त्वाचा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा असतो तो म्हणजे लिटरेचर रिव्ह्यू. तर लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे काय, तर आपल्याला जो रिसर्च टॉपिक तुम्ही सिलेक्ट करणार आहात तर ह्या रिसर्च वरती आधी कुणी अभ्यास केलाय का, त्याने काय अभ्यास केला, तर त्याने कशा प्रकारे अभ्यास केला आणि त्याच्या अभ्यासामध्ये त्यांनी कोणता अभ्यास नाही केला तर तो तुमचा रिसर्चचा टॉपिक असणार आहे. म्हणजे जो पण टॉपिक आपल्याला निवडायचा आहे त्या टॉपिक बद्दल आपल्याला आधी अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय अभ्यास कोणी केला नाहीये तर ते आयडेंटिफाय करून आपल्याला त्याचा रिसर्च टॉपिक घ्यायला लागणार आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला एक्झिस्टिंग लिटरेचर रिव्ह्यू सुद्धा करायला लागतो आणि लिटरेचर रिव्ह्यू केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गॅप शोधावा लागतो. गॅप म्हणजे काय, उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीने बारामतीचा औद्योगिक अभ्यास गेल्या 10 वर्षामध्ये केला असेल पण त्याने फक्त औद्योगिक विकासाचा अभ्यास केलाय, त्याने सांस्कृतिक विकासाचा अभ्यास केला नाहीये, त्याने शैक्षणिक विकासाचा अभ्यास केलेला नाहीये, त्याने राजकीय विकासाचा अभ्यास केला नसेल तर लक्षात ठेवा तर त्याने फक्त औद्योगिक विकासाचा अभ्यास केलाय. हे तुम्ही बारामती त्यांनी ज्याने अभ्यास केलेला आहे त्यांचे लिटरेचर वाचून त्यांचं जे काही मागचं संशोधन आहे ते वाचून तुम्ही याच्यावरती सांगू शकता. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं की त्याच्यामधलं गॅप आयडेंटिफाय करायचा आहे. यानंतर आपल्याला एकदा गॅप आयडेंटिफाय झाला की त्यानंतर तुम्हाला डेटा गोळा करायचा आहे. डेटा गोळा करायचा म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता किंवा तुम्हाला जिथे जाऊन तो डेटा गोळा करणं शक्य आहे तिथे तुम्ही जायचंय. तुमची प्रश्नावली असेल, तुमचे काही इंटरव्ह्यूचे प्रश्न असतील तर ते घ्यायचे, ते लोकांपुढे मांडायचे, त्यांच्याकडून तो डेटा गोळा करायचा आहे आणि तो डेटा सगळा गोळा झाल्यानंतर तो डेटा तुम्हाला वर्ड मध्ये किंवा एक्सेल मध्ये व्यवस्थित प्रकारे तो मांडायचा आहे आणि मांडल्यानंतर मग त्या डेटाचं आपल्याला काय करायचं तर त्या डेटाचं अनालिसिस करायचं. आता अनालिसिस करताना काय करावं लागेल की आपल्याला तो डेटा एखाद्या टेबलमध्ये मांडावा लागेल किंवा त्याचा एखादा ग्राफ काढावा लागेल किंवा चार्ट काढावा लागतील आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ती माहिती मांडणार आहात तेव्हा ती मांडलेली माहितीचा आपल्याला अनालिसिस पण करावं लागेल. उदाहरणार्थ तुम्ही समजा 100 लोकांचा अभ्यास केला आणि त्या 100 लोकांमध्ये तुम्हाला असं लक्षात आलं की 50 स्त्रिया होत्या आणि 50 पुरुष होते तर तुमच्या डेटामध्ये सांगायला लागेल तुम्हाला की 50 पुरुष आणि 50 स्त्रिया आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्कम लेवल काय काय होतं लोकांचा ते तुम्हाला सांगायला लागेल. तसंच जर समजा तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टिव्ह रिलेटेड काही प्रश्न विचारले असेल तर त्याच्याबद्दल लोकांचं मत काय हे मत पण तुम्हाला त्याच्यामध्ये मांडायला लागेल. मग नुसतं टेबल तयार करून उपयोग नाही तर त्या टेबलचं एक्सप्लेनेशन पण त्याच्या खाली असणं अपेक्षित आहे की त्याला आपण इंटरप्रिटेशन असं म्हणतो. याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे ते म्हणजे फाइंडिंग्स आणि कन्क्लुजन. तर तो जो डेटा आपण गोळा केलाय त्याचं अनालिसिस आपण केलेलं आहे आणि त्या अनालिसिस वरनं आपल्याला काय काय सापडलं, मग ते काय काय तुमच्या संशोधनामध्ये आहे की मग जास्तीत जास्त पुरुषांचा काय इम्पॅक्ट आहे, महिलांचा काय इम्पॅक्ट आहे, जास्त उत्पन्न गटातल्या लोकांचा काय इम्पॅक्ट आहे काय एखाद्या गोष्टीवरती. तर ते फाइंडिंग्स आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये आणि अत्यंत व्यवस्थित पद्धतीने ते या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या पूर्ण प्रोजेक्टचं कन्क्लुजन म्हणजे हा प्रोजेक्ट केल्यानंतर या प्रोजेक्ट मधून आपण काय साध्य केलेलं आहे तर ते एखाद्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला ते व्यवस्थित प्रकारे मांडायचं आहे. आणि हे केल्यानंतर आपल्याला ज्या व्यवसायाचा तुम्ही एखादा प्रश्न अभ्यासला असेल तर त्या व्यवसायाला आपल्याला काही सजेशन्स पण द्यायचे. म्हणजे जर त्यांनी असं केलं तर त्यासाठी असं होईल, कारण तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात आली असेल की ह्या गोष्टीवरती लोकांचं म्हणणं असं की लोकांना वाटतं की याच्यामध्ये हा बदल केला पाहिजे तर तुम्ही ते सजेशन देऊ शकता की लोकांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जर तुमच्या व्यवसायामध्ये हा बदल केला तर तो तुमच्या व्यवसायाला जास्तीत जास्त फायदेशीर होईल. अशा प्रकारचे आपल्याला काही सजेशन्स पण त्याच्यामध्ये देणं अपेक्षित आहे. आणि हे दिल्यानंतर आपल्याला आपला जो पूर्णपणे जो प्रोजेक्ट आहे तर त्या प्रोजेक्टचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पहिला टॉपिक इंट्रोडक्शनचा घ्यायचा आहे, दुसरा लिटरेचर रिव्ह्यूचा घ्यायचा आहे, तिसरा टॉपिक रिसर्च मेथोडॉलॉजी घ्यायचा आहे, चौथ्या टॉपिक मध्ये आपण अनालिसिस करणार आहोत, त्याच्यानंतर त्याचं फाइंडिंग्स सजेशन्स करणार आहोत आणि शेवटी कन्क्लुजन असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपला जे रिसर्चचं जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट एकंदरीत स्ट्रक्चर असणार आहे. आणि हे स्ट्रक्चर करत असताना आपल्याला काही या प्रोजेक्टचे कव्हर पेज असेल म्हणजे फ्रंट पेज कसं असायला पाहिजे, त्याच्यानंतर एक्नॉलेजमेंट म्हणजे हे प्रोजेक्ट करत असताना तुम्हाला कोणी कोणी मदत केली त्या सगळ्या लोकांचे धन्यवाद त्यांना त्यांचे आभार मानले पाहिजेत आपण. त्यानंतर एक विद्यार्थी जर हा रिसर्च प्रोजेक्ट स्वतः करत असेल तर त्याला काही डिक्लेरेशन द्यायला लागतात तर ते डिक्लेरेशन कसं असेल. आणि हा सगळा प्रोजेक्ट झाल्यानंतर या प्रोजेक्टमध्ये जी जी माहिती तुम्ही गोळा केली तर ती अपेंडिक्स या ठिकाणी आपल्याला मांडायची असते. आता याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टींचं प्रूफ रिडिंग पण करणं गरजेचं आहे. प्रूफ रिडिंग म्हणजे काय की एकदा आपण प्रोजेक्ट तयार केल्यानंतर त्या प्रोजेक्टमध्ये काही चुका तर नाही येत ना, स्पेलिंग मिस्टेक तर नाही येत ना, काही चुकीची माहिती तर त्याच्यामध्ये आपण ऍड केलेली नाही ना, ते याच्यासाठी तुम्हाला त्याचा एकदा प्रूफ रिडिंग करावं लागेल. आणि आपल्याला विद्यापीठाने ज्या गाईडलाईन दिल्या म्हणजेच काय की तुम्ही प्रोजेक्ट करत असताना त्या प्रोजेक्टचा फॉन्ट कुठला असायला पाहिजे, त्याची साईज कुठली असायला पाहिजे, त्याच्यामध्ये किती स्पेस असला पाहिजे, तसंच ते कुठल्या पेजेसवरती करायचं आहे, त्या पेजेची साईज कशी असली पाहिजे, पहिलं पेज कोणतं, दुसरं पेज कोणतं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फॉर्मॅटिंगच्या गाईडलाईन ज्या दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन नुसारच आपल्याला आपला प्रोजेक्ट हा पूर्ण करायचा आहे. आता
हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला याच्या 2 हार्ड कॉपीज ह्या आपल्या रिसर्च स्टडी सेंटरला तुम्हाला जमा करायच्या आहेत आणि ह्या 2 हार्ड कॉपी बरोबर तुम्हाला एक सॉफ्ट कॉपी पण लागणार आहे तुमची, तर ती सॉफ्ट कॉपी तुम्ही अपलोड करायची, त्यामुळे सॉफ्ट कॉपी देखील तुमची लागणार आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पूर्णपणे तुमच्या एकंदरीत रिसर्च प्रोजेक्टच्या संबंधामध्ये असतील. त्यानंतर तुमची वायवा होईल. आता याच्यामध्ये वायवामध्ये तुम्ही हा प्रोजेक्टचा टायटल का निवडलं, या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह काय होते, हायपोथेसिस काय होते, हायपोथेसिस तुम्ही कसे टेस्ट केले, माहिती कुठून गोळा केली, माहितीमधून काय निष्पन्न झालं, अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला इंटरनल आणि एक्सटर्नल वायवामध्ये तुम्हाला विचारले जातील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट करत असताना तुमचे जे गाईड आहे त्या गाईडला तुमचे काही शंका असतील, तुमचे काही अडचणी असतील तर तुम्ही त्यांना वेळोवेळी विचारलं पाहिजे, तरच तुमचा प्रोजेक्ट हा व्यवस्थित प्रकारे पूर्ण होईल. अन्यथा तुम्ही जर प्रोजेक्ट कॉपी पेस्ट केला असेल तर त्या प्रोजेक्टमध्ये जे आउटकम येणं अपेक्षित आहे ते आउटकम येणार नाही आणि मग तुमचा प्रोजेक्ट जो आहे त्या प्रोजेक्टला व्यवस्थित मार्क मिळणार नाही. कारण की हा प्रोजेक्ट विद्यापीठाकडे जात असल्यामुळे याचं इव्हॅल्युएशन विद्यापीठ पण करतं. म्हणजेच काय, तर तुम्ही प्रोजेक्ट कोणत्या प्रकारे करून घेतले आहे, विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट कसे केले आणि त्या प्रोजेक्टचा आपल्याला किती फायदा होतोय का नाही होतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विद्यापीठाच्या पातळीवर देखील पाहायला लागतात. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा प्रोजेक्ट काळजीपूर्वक करणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रोजेक्ट कसा करायचा या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण समजून घेतलेल्या आहेत. आणि आता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही प्रश्न मला विचारा, जेणेकरून तुमचे प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुम्हाला मी या ठिकाणी एक सॅम्पल प्रोजेक्ट दाखवणार आहे की जो मी स्वतः केलेला आहे. या सॅम्पल प्रोजेक्टची कोणीही कॉपी करायची नाहीये. हा प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे की पहिलं पेज कसं असलं पाहिजे, दुसरं पेज कसं असलं पाहिजे, कोणत्या टॉपिक मध्ये काय घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने प्रत्येक पानाचं ऑर्गनायझेशन असलं पाहिजे, चार्ट कसे काढायचे किंवा काय कसं करायचंय, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे. तत्पूर्वी तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. हॅलो, कोणाचे काही प्रश्न आहेत का? हा प्रोजेक्ट हॅलो, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो सर, आवाज येतो? हा बोला, संकेत बोला. सर, या प्रोजेक्टचं टाइम टेबल म्हणजे आपला टॉपिक कधीपर्यंत निवडायचा, त्याच्यानंतर पुढचे कधीपर्यंत? तुमची जी प्रोसेस आहे टॉपिक निवडायची ती ऑलरेडी सुरू झालेली आहे. तुम्ही हा प्रोजेक्ट, तुम्हाला डेडलाईन जर तुम्ही बघितली तर आपल्या याच्यामध्ये दिलेली आहे की तुमचा प्रोजेक्ट हा 15 दिवसाच्या आतमध्ये संपला पाहिजे, कारण की त्याच्यानंतर पण बरेचसे काही चेंजेस त्याच्यामध्ये करायला लागतात तिथे. त्यामुळे 15 ते 20 दिवसामध्ये तुमचं प्रोजेक्ट करणं अपेक्षित आहे आणि हे शक्य पण आहे. तुम्हाला असं वाटेल की हे शक्य नाहीये. जर तुम्ही रोज किमान 15 ते 20 मिनिटं जर याच्यावरती घालवली, फक्त तुम्हाला जो डेटा कलेक्शनचा जो वेळ आहे, तुम्ही जर डेटा कलेक्शनला गेला आणि जर लवकर लवकर डेटा गोळा केला तर तो तुम्हाला 2 दिवस फार फार तर डेटा कलेक्शनला लागतील. बाकी सगळं काम तुम्हाला घरी बसूनच करायचंय. खरं पाहिजे. ओके, आणखीन कोणाची काही शंका असतील, प्रश्न असतील तर विचारा. आणि जर नसेल तर मग मी तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये प्रोजेक्ट काय आहे, प्रोजेक्टचे टॉपिक्स पण दिलेले आहेत आपल्याला काही टॉपिक्स, तर त्यातले तुम्ही टॉपिक निवडू शकता. आणि प्रोजेक्टचा एक स्पेसिमेन कॉपी मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये की प्रोजेक्ट काय असलं पाहिजे, कसा असला पाहिजे, कसा करायचा, त्याच्यामध्ये कुठली पानं कुठल्या ठिकाणी असली पाहिजे, त्या प्रत्येक पानाचा सिक्वेन्स पण मी तिथे मांडलेला आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रोजेक्ट हा अशाच सिक्वेन्स मध्ये असणं अपेक्षित आहे आपल्याला. आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे का? सगळ्यांना स्क्रीन दिसते का माझी? हॅलो, हो सर. तर इथे बघा, तुमचं जे प्रोजेक्टचं पहिलं पान आहे ते अशा पद्धतीने असलं पाहिजे. इथे तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट ऑन जे टायटल तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे ते टायटल या ठिकाणी असलं पाहिजे तुमचं. जसं की उदाहरणार्थ हा बँकिंग आणि फायनान्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर इम्पॅक्ट ऑफ डिजिटल पेमेंट सिस्टम ऑन स्मॉल रिटेल बिझनेसेस इन बारामती, म्हणजेच बारामती मधले जे छोटे व्यापारी आहेत त्या छोट्या व्यापाऱ्यांवरती
त्या डिजिटल पेमेंट सिस्टीमचा काय परिणाम झाला याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही इथे टायटल सिलेक्ट करायचंय. ते टायटल सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचा PRN नंबर येणार आहे. इथे आपलं स्टडी सेंटरचं नाव खाली दिलेलं आहे बघा, मी इथे तुळजाराम चितचंद्र कॉलेज. त्यानंतर इथे आपल्या स्टडी सेंटरचा कोड येणार आहे. आता समजा जर तुमचा प्रोजेक्ट माझ्या गायडन्स खाली असेल तर तुम्ही इथे माझं नाव लिहू शकता, डॉक्टर विवेक अनिल बोले. त्यानंतर तुमचं इथं वर्ष येणार आहे 2024-25 असं पहिल्या पानावरती वर्ष टाकायचे. त्यानंतर तुमच्या प्रोजेक्टचं दुसरं पान हे तुमचं डिक्लेरेशन बाय द लर्नर असलं पाहिजे. डिक्लेरेशनचा पण हा फॉर्मॅट फिक्स आहे. याच्यामध्ये तुम्ही इथे तुमचं टायटल जे आहे ते टायटल टाकायचे. त्यानंतर इथे तुमचा कालावधी टाकायचा, तुम्ही कुठून कुठपर्यंत तुमचा प्रोजेक्ट केलेला आहे ते. आणि त्यानंतर इथे खाली तुमची इथे सही येणार आहे. तुम्ही इथे तारीख आणि इथे तुमची प्लेस टाकायची आहे. त्यानंतर प्रोजेक्ट गाईड करून म्हणजे आमच्याकडून तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल, ते तुम्हीच तयार करून आणायचे. तुम्ही जेव्हा जमा करायला प्रोजेक्ट घ्याल त्यावेळेस इथे तुम्हाला सही मिळेल. ज्या प्रोजेक्टच्या अंडर तुम्ही, ज्या गाईडच्या अंडर तुम्ही प्रोजेक्ट केलेला आहे त्याच सुपरवायझरची इथे सही घेणं अपेक्षित आहे. तुम्ही दुसऱ्या कोणाची इथे सही घेऊ नये. तसंच तुम्हाला इथे रिसर्च सेंटर जे आहे आपलं, जेव्हा तुम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण करता तेव्हा स्टडी सेंटरचे जे कोऑर्डिनेटर आहेत म्हणजे खामगळ सर आपले आहेत, तर ते खामगळ सर तुम्हाला या ठिकाणी सही देतील आणि या ठिकाणी त्यांचा शिक्का देखील इथे आपल्याला येणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पान घ्यायचे, त्याचं नाव आहे ऍक्नॉलेजमेंट. ऍक्नॉलेजमेंट म्हणजे काय की हा प्रोजेक्ट करत असताना आपल्याला कुणी कुणी मदत केली त्या सगळ्यांचे आपल्याला या ठिकाणी धन्यवाद द्यायचे. तर त्याचाही मी फॉर्मॅट इथे दिलेला आहे. तुम्ही फक्त याच्यामध्ये टायटल जे आहे ते टायटल तुम्ही बदलू शकता आणि इथे तुमचे जे सुपरवायझर म्हणजे गाईडचं जे नाव आहे एवढं जरी थोडी तुम्ही बदललं तरी बाकी सगळा फॉर्मॅट तुम्ही सेम ठेवू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला तुमचा जो प्रोजेक्ट तुम्ही करणार आहे तर ते प्रोजेक्ट केल्यानंतर त्या प्रोजेक्टला टेबल ऑफ कंटेंट असलं पाहिजे. म्हणजे काय की ही एक प्रकारची सूची असते, म्हणजे की इंडेक्स असतो. तर इंडेक्स तुमच्या प्रोजेक्टला असला पाहिजे. उदाहरणार्थ हा चॅप्टर 1 आहे, तर या चॅप्टर 1 मध्ये तुम्ही बघितलं तर 1.1 मध्ये मी हा अभ्यास का करणार आहे त्याचं पार्श्वभूमी इथे लिहिलेली आहे. 1.2 मध्ये जे इंडस्ट्री आहे त्याचा मी ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, स्कोप, रिसर्च क्वेश्चन, हायपोथेसिस, क्वेश्चन्स असं घेतलेलं आहे. दुसऱ्या टॉपिक मध्ये बघा थेरॉटिकल फ्रेमवर्क आहे, जे मागे अभ्यास कोणी केला असेल तो अभ्यास घेतलेला आहे. रिसर्च मध्ये काय गॅप आहे तो गॅप आयडेंटिफाय केलेला आहे, त्याचा कन्सेप्ट फ्रेमवर्क मांडलेला आहे. आणि एकंदरीतच ह्या एकंदरीत टॉपिकची मी इथे समरी पण घेतलेली आहे. आता रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये जर तुम्ही बघितलं तर रिसर्चची डिझाईन माझी कुठली असणार आहे ती मी मेन्शन केलेलं आहे. अशा प्रकारे तुमचा टेबल ऑफ कंटेंट या ठिकाणी असला पाहिजे प्रत्येक टॉपिकचा. आणि ह्याच प्रकारे प्रत्येकाचे टॉपिक असले पाहिजेत. टॉपिकच्या आतले कंटेंट तुम्ही थोडेफार हे जे कंटेंट आहे ते बदलले तरी चालतील, पण तुमचा चॅप्टर 1 हा इंट्रोडक्शनच असला पाहिजे. चॅप्टर 2 हा तुमचा लिटरेचर रिव्ह्यूच असला पाहिजे. चॅप्टर 3 हा तुमचा रिसर्च मेथोडॉलॉजीच असला पाहिजे. चॅप्टर 4 मध्ये तुम्ही डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करायचं आहे. आणि चॅप्टर 5 मध्ये तुम्हाला कन्क्लुजन आणि रिकमेंडेशन द्यायचे आहे. यानंतर 6व्या भागामध्ये तुम्हाला बिब्लिओग्राफी लिहायची आहे. बिब्लिओग्राफी म्हणजे काय तर आपण संशोधन करत असताना ज्या ज्या ठिकाणचे रेफरन्सेस तुम्ही वापरले, जे पुस्तकं तुम्ही वापरली, ज्या ऑनलाईन साईट्स तुम्ही विजिट केल्या त्या सगळ्यांचे रेफरन्सेस तुम्हाला या ठिकाणी द्यायला लागतात. आणि अपेंडिक्स मध्ये जी तुम्ही क्वेश्चनर तयार करणार असाल तर ते क्वेश्चनर तुम्हाला या ठिकाणी द्यायला लागेल. जर तुम्ही काही डेटा गोळा केला असेल तर तो डेटा तुम्हाला इथे द्यायला लागतो. तुम्ही जर स्टॅटिस्टिकली डेटा SPSS मधून किंवा एक्सेल मधून जर तुम्ही अनालाइज केला असेल तर त्याचं आउटपुट तुम्हाला इथे द्यायला लागेल. एखाद्याचं सपोर्टिंग, एखादा म्हटलं की सर मी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे तर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला इथे सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून द्यायला लागेल. आणि तुमचा प्रोजेक्ट जो अप्रूव्ह केला होता जर त्याचं काही तुम्हाला लेटर मिळालं असेल तर ते लेटर जर असेल तर ते तुम्ही लेटर पण याला इथे मागे लावलं पाहिजे. आता याच्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये जितके टेबल तुम्ही काढले असतील तर त्या प्रत्येक टेबलचा नंबर, त्याचं टायटल आणि तो कुठल्या पानावरती आहे याचा पान नंबर देखील इथे लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे. अशा प्रकारे प्रत्येक टेबलसाठी एक सेपरेट चार्ट काढायचा आहे. तुम्ही जेवढे फिगर्स म्हणजे एखादा चार्ट तुम्ही काढलेला असेल तर त्या प्रत्येक चार्टचा नंबर, त्याचं नाव आणि तो कुठल्या पानावरती आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे प्रत्येक फिगरचं देखील त्या ठिकाणी मेन्शन करायचे. त्यानंतर अख्ख्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काही शॉर्ट फॉर्म्स वापरलेले असतील तर त्याचे फुल फॉर्म देखील या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे हे सगळ्या पद्धतीचे तुम्ही फुल फॉर्म पण तिथे शॉर्ट फॉर्मचे फुल फॉर्म पण तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघा चॅप्टर 1 आहे, त्या चॅप्टर 1 मध्ये इथे मी बॅकग्राऊंड लिहिलेला आहे की हा कशा पद्धतीने हे सुरुवात झाली, कोणी सुरुवात केली, कशा पद्धतीने हे अस्तित्वामध्ये आले. व बारामतीची माहिती इथे दिलेली आहे. बारामती मधले जे लोक उद्योग करतात त्यांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यानंतर हा जो रिसर्च टॉपिक मी घेतला तर तो का घेतला तर याच्यामध्ये इथे आपण असं म्हटलेलं आहे की स्मॉल रिटेलर जे बारामतीमध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न फेस करायला लागतात आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांच्याकडे असणारं जे टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते फार लिमिटेड आहे. आणि त्याच्यामुळे आणि तसंच लोकांकडे इथे मी असं म्हटलंय की लोकांकडे जास्तीत जास्त डिजिटल साक्षरता कमी आहे. त्याच्यामुळे मी हा टॉपिक घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी माझं प्रॉब्लेमचं स्टेटमेंट मांडलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता माझे जे रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पण मी इथे मेन्शन केलेले आहेत की रिसर्च ऑब्जेक्टिव्ह काय असावे. त्यानंतर स्कोप ऑफ द स्टडी मध्ये तुम्ही बघू शकता की हा जो अभ्यास आहे तो 2018 पर्यंतचा अभ्यास मी करणार आहे.
आणि तो फक्त युपीआय पेमेंटच्या रिलेटेड असणार आहे, असं मी माझं जे स्कोप आहे, आणि तो फक्त बारामती एरिया पुरताच अभ्यास असणार आहे, अशा पद्धतीने माझा स्कोप ठरवून घेतलेला आहे. आता त्यानंतर इथे जे आहे रिसर्च हायपोथेसिस मी डेव्हलप केले. काही प्रश्न आहेत की म्हणजे इथे आपण म्हटलेलं आहे की किती लोक डिजिटल पेमेंट सिस्टीम वापरतात, हा पहिला प्रश्न आहे माझा. त्याच्यानंतर तो वापर केल्यामुळे त्यांचे ट्रान्झॅक्शन वाढले का कमी झाले, त्याच्यामुळे त्यांच्या व्यवसायाला फायदा झाला का नाही झाला. त्यानंतर इथे म्हटलेलं आहे की त्या लोकांना कुठल्या कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस फेस करायला लागतात, तर ते पण माझा रिसर्च क्वेश्चन होता. त्यानंतर इथे लोकांचं ग्राहकांचं वर्तन कसं आहे आणि लोकांना ह्या एकंदरीत डिजिटल पेमेंट सिस्टम कडून काय लोकांच्या अपेक्षा आहेत, हेही मी या ठिकाणी मांडलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही रिसर्चचे ऑब्जेक्टिव्ह लिहिल्यानंतर त्या ऑब्जेक्टिव्हला साजेसे असे तुमच्या रिसर्चचे हायपोथेसिस असले पाहिजेत. उदाहरणार्थ तुम्ही इथे बघू शकता रिसर्चचा जो क्वेश्चन आहे इथे बघा, ऑब्जेक्टिव्ह आहे टू इव्हॅल्युएट द अडॉप्शन रेट अँड एक्सटेंट ऑफ डिजिटल पेमेंट सिस्टीम युसेज अमंग द स्मॉल रिटेलर्स इन बारामती. तर ह्याला प्रूव्ह करण्यासाठी इथे एक ऑब्जेक्टिव्ह घेतलेला आहे, आपण हायपोथेसिस घेतलेला आहे. अडॉप्शन ऑफ डिजिटल पेमेंट सिस्टम हॅज अ पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन रेव्हेन्यू ग्रोथ ऑफ स्मॉल बिझनेस रिटेलर्स इन बारामती. तर खरंच त्यांच्या रेव्हेन्यूवरती त्याचा परिणाम झालाय का नाही झाला, ते हे आपल्याला डेटा कलेक्शन केल्यानंतर लक्षात येईल. अशा पद्धतीने बघा या अभ्यासाचं महत्व जे आहे ते महत्व मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तसंच लिटरेचर रिव्ह्यू मध्ये तुम्ही बघू शकता इथे या जो माझा टॉपिक आहे तर त्या टॉपिकच्या संदर्भामध्ये याच्या आधी कुणी कुणी काय काय अभ्यास केला होता, त्याने कशा पद्धतीने अभ्यास केला आणि याच्यानंतर या रिसर्च गॅप मध्ये काय काय रिसर्च गॅप आहे तर तो इथे आपल्याला बघायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही रिसर्च गॅप लिहायचा आहे इथे. त्यानंतर रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये बघा मी इथे म्हटलेलं की मी या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह रिसर्च डिझाईन वापरणार आहे. मगाशी मी तुम्हाला 3 मेथड सांगितले होते, त्यातली एक मेथड मी इथे वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर टार्गेट पॉप्युलेशन म्हणजे मी डेटा कोणाकडून गोळा करणार आहे, तर जेवढे स्मॉल रिटेल बिझनेस ओनर्स आहेत की जे बारामतीमध्ये राहतात त्या सगळ्यांचा मी या ठिकाणी डेटा गोळलेला आहे की ज्याच्यामध्ये इथे ग्रोसरी स्टोअर असेल किंवा क्लोथिंग स्टोअर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक आउटलेट असतील किंवा ज्याचं सेपरेट रिटेलर आहे, अशा सगळ्या लोकांचा मी डेटा गोळा करणार होतो. आणि यासाठी मी किमान बघा 100 बिझनेसमनचा या ठिकाणी डेटा गोळा केलेला आहे. इथं सॅम्पलिंग टेक्निक मध्ये मी स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग टेक्निक वापरलेलं आहे. म्हणजेच मला जे सब म्हणजे ज्या पद्धतीने एकंदरीत बारामतीमध्ये जे उद्योग आहेत त्या उद्योगांमधले मी फक्त छोटे उद्योग घेतलेले आहेत, अशा प्रकारे मी स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंगचा टेक्निक वापरलेला आहे. डेटा कलेक्शनसाठी मी इथे तुम्ही बघू शकता की प्रायमरी डेटा वापरणार आहे आणि तुम्ही सर्वेच्या माध्यमातून म्हणजे जी क्वेश्चनर तयार केली त्या क्वेश्चनरच्या माध्यमातून मी हा डेटा गोळा केला होता. यानंतर सेकंडरी डेटासाठी मी हे जे सगळे रिपोर्ट्स आहेत त्या सगळ्या रिपोर्ट मधून माहिती गोळा केलेली आहे. त्यानंतर रिसर्च इन्स्ट्रुमेंट मध्ये मी इथे बघा माझी क्वेश्चनर मध्ये पहिल्यांदा डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन असेल की ज्याच्यामध्ये ते लोक कोण आहेत, त्यांच्याकडे किती कामगार काम करतात, त्यांचं लोकेशन कुठे आहे, त्यानंतर डिजिटल पेमेंट संबंधी काही प्रश्न विचारलेत, इम्पॅक्ट संबंधी काही प्रश्न विचारलेत आणि चॅलेंजेस संबंधी काही प्रश्न विचारलेत. आता हे करत असताना मी डेटा अनालिसिस मध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स वापरलंय, कायस्क्वेअर टेस्ट वापरली, कोरिलेशन अनालिसिस वापरलेला आहे, रिग्रेशन अनालिसिस वापरलेला आहे. लक्षात घ्या तुम्ही ह्या कोरिलेशन रिग्रेशनच्या टेस्ट नाही वापरल्या तरी चालतील, परंतु किमान तुमचं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स तरी वापरून तुम्हाला तुमचं जे काही डेटा आहे त्याचा तुम्हाला अनालिसिस किमान इथे करता येणं अपेक्षित आहे. त्यासाठी मी SPSS वापरलेलं होतं आणि एक्सेलचा पण मी वापर केलेला आहे या ठिकाणी. तसंच डेटा अनालिसिस मध्ये तुम्ही इथे बघू शकता माहिती गोळा केल्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर मी 100 बिझनेसचा डेटा गोळा केला होता. त्यातले ग्रोसरीचे 30 होते, क्लोथिंगचे 25, इलेक्ट्रॉनिक स्टोअर 20, इथे स्पेशालिटी स्टोअर 15 आणि जे इतर फार्मास्युटिकल वगैरे जे आहे ते 10. अशा लोकांचा मी या ठिकाणी डेटा गोळा केलेला आहे. आणि ह्या डेटामध्ये तुम्ही बघू शकता याची चार्ट पण मी काढलेले आहेत आणि या चार्टचे इथे एक्सप्लेनेशन तुम्ही खाली बघू शकता कशा पद्धतीने हे चार्ट आहे, तर त्या चार्टचे इथे एक्सप्लेनेशन पण तुम्हाला दिसतंय इथे सगळ्यांना. तसंच आता इथे तुम्ही जर बघितलं तर पहिलं मी हायपोथेसिस मांडलं होतं, त्या हायपोथेसिसचा रिझल्ट इथे आलेला आहे आणि त्याच्यामधून असं दिसतंय की जी पी व्हॅल्यू आहे तर ती 0.01 पेक्षा कमी आहे आणि त्याचा अर्थ असा होता की या ठिकाणी लोकांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे त्यांच्या व्यवसायावरती, कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला नाही. तर अशा प्रकारे आपले हायपोथेसिस पण आपण प्रूव्ह केले पाहिजेत आणि यातून जे तुमचं फाइंडिंग्स आलेलं आहे तर ते फाइंडिंग्स पण तुम्हाला या ठिकाणी मांडायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही जे रिझल्ट काढलेले त्या रिझल्टचं डिस्कशन या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की त्या रिझल्टचं डिस्कशन मी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आता ह्या जे व्यवसाय आहेत या व्यवसायामधून मला एकंदरीत जे निष्कर्ष आढळले तर त्या बेसिसवरती मी त्यांना काही सजेशन दिलेले आहेत की मी असं म्हणतो की ते 85% जे स्मॉल रिटेलर्स होते बारामतीमधले की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणावरती डिजिटल सिस्टीम वापरलेले आहेत. मग याच्यामध्ये उदाहरणार्थ ग्रोसरी स्टोअर असतील किंवा क्लॉथिंग शॉप असतील तर त्यांनी सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणावरती ह्याचा वापर सुरू केलेला आहे. आता मी इथे असं म्हणतो की जर त्यांना जर हे त्यांचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर त्यांनी याच्यामध्ये बिझनेसेस एक्सपिरियन्स 20% इन्क्रीज इन रेव्हेन्यू बिकॉज ऑफ अडॉप्शन ऑफ दिस UPI पेमेंट सिस्टम.
ज्यांनी हे युपीआय पेमेंट सिस्टीम त्यांच्या बिझनेसमध्ये वापरलं तर त्यांच्या व्यवसायाची 20% जास्त उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसतीये किंवा वाढ होईल अशा पद्धतीने आपण त्यांचे फाइंडिंग घेतलेले आहेत आणि इथे आपण त्यांना काही कन्क्लुजन दिलेले आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सजेशन्स आहेत. अभ्यास करताना मी माझा अभ्यास फक्त 100 व्यवसायांपुरता मर्यादित ठेवला होता. याच्यामध्ये लोकांनी जे क्वेश्चनर मला बनवून दिलेले आहे त्या क्वेश्चनरवरतीच हा सगळा डेटाबेस आहे आणि मी हा एकदम शॉर्ट टाइम वरती म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की फक्त 15 दिवसामध्ये मी हा डेटा गोळा केलेला आहे. त्याच्यामुळे हा शॉर्ट टर्म डेटा आहे आणि मला जर तुम्हाला जर याच्यामध्ये पुढे आणखीन काही अभ्यास करायचा असेल तर मी याचा फ्युचर स्कोप पण इथे लिहून दाखवलेला आहे तुम्हाला. आता बिब्लिओग्राफीमध्ये बघा जे पुस्तकं मी वापरले त्या पुस्तकांच्या अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी रेफरन्सेस लिहिणं अपेक्षित आहे. जे जर्नल तुम्ही ऑनलाईन बघितले त्या सगळ्या जर्नलचा इथे रेफरन्स देणं अपेक्षित आहे. जर काही ऑनलाईन तुम्ही कुठून माहिती घेतली असेल तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आरबीआयचे जर्नल्स घेतलेले आहेत तर ते जर्नलची लिंक पण इथे आहे की या लिंकवरती क्लिक केल्यानंतर जी माहिती मी तिथे बघितलेली आहे त्याची माहिती तुम्हाला इथून ऍक्सेस करता येईल. त्यानंतर जे रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्टचा पण मी वापर इथे केला होता आणि आता इथे जे क्वेश्चनर मी तयार केली ती क्वेश्चनर तुम्ही इथे बघू शकता. ते क्वेश्चनरचं पूर्णपणे मी या ठिकाणी डिझायनिंग तुम्हाला दाखवलेलं आहे की अशा पद्धतीने मी याची क्वेश्चनर पण तयार केली होती आणि त्या क्वेश्चनर मधून जो डेटा मला मिळाला त्या डेटा मी अशा पद्धतीने वर्ड मध्ये टाईप केलेलं होतं. तर ते सगळे टेबल्स या ठिकाणी मी इथे डिस्प्ले केलेले आहेत. कोणता टेबल मी कशा पद्धतीने केलेला आहे. तर अशा पद्धतीने सर्वांनी किमान 30 पानं म्हणजेच 25 ते 30 पानाचा किमान तुमचा प्रोजेक्ट असायला पाहिजे. अशा प्रकारचा प्रोजेक्ट हा सर्वांनी तयार करायचा आहे. मला वाटतं सगळ्यांना एक्झॅक्टली आयडिया आली असेल की नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने प्रोजेक्ट करायचा आहे तो. समजलं की सर्वांना प्रोजेक्ट करताना नेमकं काय करायचं ते. तुमचे प्रोजेक्ट 100-200 पानांचे अजिबात अपेक्षित नाहीयेत. प्रोजेक्ट हा किमान 25 ते 30 पानांचा असावा. लक्षात आलं सगळ्यांच्या. हा फार तर तुम्ही 30, 40, 50 पानांवरती पण जाऊ शकता. आता समजा एखाद्याने फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस घेतलं असेल तर ते अनालिसिस करताना तुमचा जो प्रोजेक्ट आहे तर तो 30-40 पानांचा 50 पानांचा पण देखील होऊ शकतो. काय अडचण नाही. पण किमान प्रोजेक्ट हे 25 ते 30 पानांचे असले पाहिजेत. प्रोजेक्ट मध्ये जी गोष्ट किंवा जी माहिती गरजेची नाही अशी कुठल्याही प्रकारची माहिती तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू नका. जो तुम्हाला स्ट्रक्चर या ठिकाणी मी दिलेलं आहे त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी माहिती ऍड करणं अपेक्षित आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी असं दाखवतोय की ज्या गाईडलाईन्स आपल्याला सांगितल्या होत्या म्हणजेच की आपल्याला आपल्या विषयामध्ये ज्या गाईडलाईन्स आहेत आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हे सगळं जे आहे तर ते आपल्याला आपल्या रिसर्च प्रोजेक्टचे जे गाईडलाईन मुक्त विद्यापीठाने दिलेले आहेत तर त्या गाईडलाईन नुसारच मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे. आता याच्यात तुम्ही बघू शकता की तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट करत असताना हे तुमचा अशा पद्धतीने असेसमेंट होणार आहे आणि या असेसमेंट मध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या टॉपिकला 5 मार्क आहे, लिटरेचर रिव्ह्यूला 5 मार्क आहेत, तुम्ही जे काम करणार आहात त्याला 5 मार्क आहेत, तुम्ही जो डेटा अनालिसिस करणार आहात त्याला 10 मार्क आहेत आणि तुम्ही जो फीडबॅक किंवा जो तुम्ही कन्क्लुजन देणार आहात त्याला 5 मार्क आहेत. अशा पद्धतीने 30 मार्काचं तुमचं इव्हॅल्युएशन असेल आणि 20 मार्काची तुमची वायवा असेल. तसंच एक्सटर्नल असेसमेंट पण असणार आहे. आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट करत असताना तिथे तुम्हाला सांगितलेलं आहे बघा की रिसर्च प्रोजेक्ट तयार करताना ज्या गाईडलाईन आहेत की तुम्ही 8 ते 10,000 शब्दांमध्ये म्हणजे किमान तुम्ही 25 ते 30 पानांचा किमान प्रोजेक्ट करणं अपेक्षित आहे. याच्यापेक्षा कमी किंवा उगीच काही गरज नसताना जे तुम्ही माहिती त्याच्यामध्ये अपेक्षित नाहीये. तसंच रिसर्च प्रोजेक्ट मध्ये इथे बघा मस्ट हा शब्द वापरलेला आहे. याच्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक, लिटरेचर रिव्ह्यू, रिसर्च मेथोडॉलॉजी, कंप्लीशन ऑफ द वर्क, कंपनी प्रोफाइल, डेटा कलेक्शन ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय तुमचा प्रोजेक्ट घेतला जाणार नाही आणि म्हणूनच मी तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला एक प्रोजेक्ट बनवून दाखवलेला आहे. तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुमचं कव्हर पेज जे मी तुम्हाला सांगितलं ते असायला पाहिजे, एक्नॉलेजमेंट असायला पाहिजे, डिक्लेरेशन, सर्टिफिकेट, कंपनीचं सर्टिफिकेट, त्यानंतर प्रोजेक्ट कम्प्लिशन सर्टिफिकेट, त्यानंतर टेबल ऑफ कंटेंट, लिस्ट ऑफ टेबल, फिगर्स आणि त्यानंतर ही तुमची जी चॅप्टर स्कीम आहे ती इथे दिलेली आहे बघा. या चॅप्टर स्कीम प्रमाणे तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट बनवायचा आहे. तसंच तुम्हाला याची एक सॉफ्ट कॉपी पण अपलोड करायची आहे जी मी तुम्हाला सांगितली विद्यापीठामध्ये तुम्हाला ही सॉफ्ट कॉपी अपलोड करायला लागेल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट करत असताना बघा तुमचं टायटल इथे क्लिअर देणं अपेक्षित आहे. टायटल कसं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टीचा समावेश असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी इथे बघा. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय लिहायचं काय नाही लिहायचं हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला गाईडलाईन्स इथे दिलेल्या आहेत. लिटरेचर रिव्ह्यू मध्ये काय द्यायचं, कंपनी प्रोफाइल मध्ये काय द्यायचं, त्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत बघा. त्याचे एक्झाम्पल्स पण इथे तुम्हाला दिलेले आहेत. कशा पद्धतीचे एक्झाम्पल असू शकतील. आता राहिला प्रश्न की टॉपिक आम्ही कोणता घ्यायचा, तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा इथे टाइम्स न्यू रोमन असला पाहिजे. तुमचं ते हेडिंग आहे ते हेडिंग म्हणजे प्रोजेक्टची टायटलची साईज 18 असायला पाहिजे, सब हेडिंगची साईज 16 असायला पाहिजे,
त्यानंतर सब हेडिंग 14 असायला पाहिजे, 1.5 स्पीचिंग असायला पाहिजे त्याच्यामध्ये. तर इथे बघा तुम्हाला जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टची तुमची इथे टाइमलाईन पण दिलेली आहे याच्यामध्ये, आणि त्याची पानं कुठली कुठली असायला पाहिजे. तर हे सगळे पेजेस पण याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत बघा. इथे मी इथूनच ती सगळे पेजेस घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर मी हे सगळे पेजेस तुमच्या ग्रुपवरती मी तुम्हाला टाकतो. आणि इथे बघा तुमची जे स्पेशलायझेशन आहे तर त्या स्पेशलायझेशन नुसार इथे काही टॉपिक पण तुम्हाला दिलेले दिसतील. ह्यातलेच टॉपिक तुम्ही सिलेक्ट करायचे. अन्यथा जर तुम्हाला हा टॉपिक नको असेल, तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या टॉपिकवरती रिसर्च करायचं असेल तर तुम्ही तुमच्या गाईडला कॉन्टॅक्ट करायचे आणि त्यांच्याशी चर्चा करून मग तुम्ही तुमचा जो टायटल आहे किंवा टॉपिक जो आहे तो टॉपिक ठरवायचा आहे. परंतु चर्चा करत असताना ही अजिबात अपेक्षा करायची नाही की ते तुम्हालाच ऑटोमॅटिकली टॉपिक दिला जाईल आणि तुम्ही त्याच्यावरती फक्त काम करायचंय. तर तुम्ही ज्याची माहिती घेऊ शकता किंवा तुम्ही ज्याच्याबद्दल अभ्यास करू शकता तर तो अभ्यास तुम्ही कशावर